नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शालिनी पॅलेसच्या व्हिडिओमध्ये। दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि मी शालिनी पॅलेसच्या एंट्री लाईनला आहे। याचं पूर्ण सेल केलेलं आहे। हाँ, इधर सिक्योरिटी टाइट है। अंदर जाने को आता ही नहीं किधर से। देखो यहाँ टाइट है सब, अंदर जा भेजते ही नहीं है। तर मित्रांनो, आज आपण शालिनी पॅलेसची काही माहिती बघणार आहोत। कारण मी यूट्यूबमध्ये खूप काही बघितलं, खूप लोक हा हॉन्टेड एरिया आहे आणि खूप काही भीतीदायक अशा गोष्टी याच्याबद्दल सांगत आहेत। इथं म्हणे रात्रीचे बोलतेला आवाज येतो, टांग्यांचे घोड्याचे टापूचे आवाज येतात, टांगा पळवणारा माणूस दिसतच नाही, टांगा दिसतोय खरं, असं काही काही दिसत असते। पण बघूया पुढे आता। एवढ्या छान एरियाला हॉन्टेड कसं काय म्हणू शकतात हेच मला पटत नाही। कारण इथं पहिला राजकुमाराने राज केलेला आहे, परत मूवींचे प्रक्षेपण झालेलं आहे। चला आता आपण ह्याच्या हिस्ट्रीबद्दल थोडं काहीतरी आता बोलूया। पर्यटकांचे व कोल्हापुराचे आवडते ठिकाण म्हणजे रंकाळा। रंकाळा तलावाच्या पश्चिमेला हा महल आहे। शालिनी पॅलेसमुळे रंकाळाला एक वेगळं सौंदर्य प्राप्त झालेलं आहे। महाराज छत्रपती शहाजीराजे दुसरे व प्रवीणराजे यांच्या कन्या म्हणजे शालिनी राजे। शालिनी राजे ह्या सध्याचे जे महाराज छत्रपती शाहू आहेत त्यांच्या आई आहेत। कोल्हापूर संस्थानच्या राजकन्या श्रीमंत शालिनी राजे यांच्या प्रीत्यर्थ इसवी सन 1931 ते 34 या दरम्यान 8 लाख रुपये खर्च करून शालिनी महलाच्या आत जाण्याचा खूप प्रयत्न केला, पण महल सील असल्यामुळे मला आत जाता येत नव्हते आणि मी फक्त फोटो घेतले। छत्रपतींच्या कन्या श्रीमंत शालिनी राजे यांचे नाव या वास्तूला देण्यात आलेले आहे। या राजवाड्याची वास्तू मध्ययुगीन पद्धतीची आहे। ही इमारत दुमजली आहे, ती आयताकृती आहे। या चौकोनात अनेक कोन असलेला आणखी एक मनोरा असून त्याला सुबक बांधणीच्या स्तंभाचा आधार आहे। या मनोऱ्याच्या वरच्या बाजूला घमर आहे, काचेची नक्षीकाम व मनोऱ्याचे घड्याळ आहे, त्यामुळे त्याच्या सौंदर्यात खूपच भर पडलेली आहे। या वास्तूच्या बांधकामात काळ्या दगडांचे कोरलेले नाजूक नक्षीकाम आहे। त्याच्या बांधकामामध्ये इटालियन संगमरवरी नक्षीकामाचा उपयोग केलेला आहे। महलाचे दरवाजे लाकडाचे असून त्यात बेल्जियमची काच वापरून त्याच काचेच्या दरवाजावर कोल्हापूरच्या महाराजांची प्रतिमा आहे। राजवाड्याच्या अंतरंगात अनेक दालने असून अत्यंत कलात्मकरित्या उत्तम सजावटीने सजवलेली आहेत। भव्य व देखणी वास्तुशिला शिल्प एक प्रकारचं अभ्यासनीय अनुभव नमुना असलेलं एक पॅलेस आहे हा। या पॅलेसमध्ये बऱ्याच चित्रपटाचे चित्रीकरण झालेले आहे। 1987 मध्ये राजवाड्याचे एका 3 स्टार हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आले। मोठ्या प्रमाणात तोटा झाल्यामुळे हॉटेल 2014 मध्ये बंद करण्यात आले। पॅलेसची इमारत महानगरपालिकेच्या स्वाधीन केलेली आहे। आपल्याला हे माहित नाही आहे की इको बँक आणि सारस्वत बँक आहे ना, ह्या बँकांचे ह्याच्यावरती कर्ज असल्यामुळे इथं ह्याच्यावर कोट्यावधी कर्जाचा भार आहे, त्यामुळे हा बंद आहे।
हे बंद असल्यामुळे ह्याच्याकडे स्वच्छतेचं दुर्लक्ष झालेलं आहे. झाडी झुडे सगळं वाढलेलं आहे. त्यामुळे लोकांना असं वाटते की ते भुताटकीचं आहे आणि भयानच आहे. लोक म्हणतात की ह्याचा प्रशासकीय सेवेसाठी थोड्या दिवसांनी उपयोग केला जाणार आहे. आय होप की ह्याच ठिकाणाचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला जाईल कोल्हापूरमध्ये. नाहीतर हा महल ऑप्शनमध्ये गेल्यानंतर काय पाहावलं जाणार नाही कोल्हापूरकरांना. आज आपण शालिनी पॅलेसची खूप काही माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला चांगली वाटत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.